फक्त एका आठवड्याची गोष्ट आहे किंवा फक्त एका आठवड्याचा प्रश्न आहे किंवा फक्त एका आठवड्याची बाब आहे. सिम्पली याला इंग्लिशमध्ये म्हणा, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ 1 वीक. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ 1 वीक. फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ 2 डेज. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ 2 डेज. थोड्या वेळाचा तर प्रश्न आहे. बऱ्याचदा असे सेंटेन्स बोलतो, थोड्या वेळाचा तरी प्रश्न आहे. सिंपल याला इंग्लिशमध्ये म्हणा, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ लिटल वाईल. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ लिटल वाईल. ती दिवसभर नाचत राहते. शी कीप्स ऑन डान्सिंग ऑल डे लॉंग. शी कीप्स ऑन डान्सिंग ऑल डे लॉंग. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की आम्ही मुलांशी बोलत राहतो, सिम्पली वी कीप ऑन टॉकिंग टू द किड्स. वी कीप ऑन टॉकिंग टू द किड्स. तो झोपत राहतो. सेम, ही कीप्स ऑन स्लीपिंग. ही कीप्स ऑन स्लीपिंग. तो मला त्रास देत राहतो. ही कीप्स ऑन बॉदरिंग मी. ही कीप्स ऑन बॉदरिंग मी. गाईज इथे जरा सेंटेन्स बघा. ही शी म्हणजेच एकवचनी जर सब्जेक्ट आला तर तिथे कीप्स घेतलेला आहे आणि अनेकवचनी सब्जेक्ट सोबत सिंपली आपण कीप लिहिलेला आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा. मला माहीत आहे तो इथे येऊ शकला असता पण आला नाही. बऱ्याचदा डेली यूजमध्ये आपण अशी सेंटेन्स बोलतो पण बोलताना थोडंसं आपलं कन्फ्युजन होतं. आजपासून ते कन्फ्युजन होणार नाही. बघा, मला माहीत आहे, आय नो, तो इथे येऊ शकला असता. ही कुड हॅव कम हिअर, पण तो आला नाही. बट ही डिड. किती इझी आहे बघा. आता पूर्ण सेंटेन्स एका श्वासामध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. आय नो ही कुड हॅव कम हिअर बट ही डिड. क्लिअर झालं अशी सेंटेन्स. नेक्स्ट, तू हे शिकू शकला असता पण तू प्रयत्न केला नाही. सिम्पली तू हे शिकू शकला असता, बरोबर. यू कुड हॅव लर्न्ड दिस, पण तू प्रयत्न केला नाही. बट यू डिडंट ट्राय. यू कुड हॅव लर्न्ड धिस बट यू डिडंट ट्राय. नेक्स्ट, जर तू आला असता तर मी तुला शिकवले असते. आता इथे बघा, जर तू आला असता. इफ यू हॅड कम, मी तुला शिकवलं असतं. आय वुड हॅव टॉट यू. इफ यू हॅड कम, आय वुड हॅव टॉट यू. इफ यू हॅड कम, आय वुड हॅव टॉट यू. बघा किती मोठं सेंटेन्स आहे आणि किती इझिली आपण बनवू शकतो आणि बोलू सुद्धा शकतो. अशाच प्रकारे तुम्हाला मोठ्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, मला तुझ्याकडून खूप आशा होत्या. आय हॅड हाय होप्स फ्रॉम यू. आय हॅड हाय होप्स फ्रॉम यू. होप्स म्हणजे काय? आशा. तुझ्याकडून, फ्रॉम यू. क्लिअर. नेक्स्ट, सध्या तर मी झोपलो आहे. ॲज ऑफ नाव आय एम स्लीपिंग. ॲज ऑफ नाव आय एम स्लीपिंग. माझं डोकं दाब. सिंपल सेंटेन्स आहे. प्रेस माय हेड. प्रेस माय हेड. पण मी आता तुझ्या शब्दामुळे निराश झालो आहे. तुम्ही काय म्हणताय की पण मी आता तुझ्या शब्दामुळे निराश झालो आहे. सिम्पली, बट नाव आय एम डिसअपॉइंटेड विथ युअर वर्ड. बट नाव आय एम डिसअपॉइंटेड विथ युअर वर्ड. जसं ते सेंटेन्स आपण स्प्लिट केले होते तसेच तुम्हाला हे करायचे आहेत आणि बोलायचे आहेत. पहिल्यांदा तोडून स्प्लिट करून बोला, नंतर तुम्हाला एकदाच बोलायचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर. नेक्स्ट, सायकल असूनही तो पायीच शाळेत जातो. सिम्पली, इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग अ बाईक ही गोज टू स्कूल ऑन फूट. इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग अ बाईक ही गोज टू स्कूल ऑन फूट. इन स्पाइट ऑफ म्हणजे काय? एखादी गोष्ट असूनही, म्हणजे तुमच्याजवळ एखादी गोष्ट आहे तरीही तुम्ही जसं करता हे सांगायचं असतं. इन स्पाइट ऑफ हॅव याचा यूज करायचा आहे.
पैसे असूनही तो काहीच खर्च करत नाही. सिंपल आहे. पहिल्या सेंटेन्स सारखंच बनवायचं आहे. इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग मनी ही डझंट स्पेंड. इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग मनी ही डझंट स्पेंड. आता आयडिया आली असेल तुम्हाला अशा सेंटेन्सची. नेक्स्ट, तुला तर काही तोड नाही किंवा तुला तर काही जवाब नाही. आपण बऱ्याचदा मराठीमध्ये सुद्धा बोलताना असं बोलता, रे तुला तर काही तोड नाही. तसंच सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा, यू हॅव नो मॅच. यू हॅव नो मॅच. तो तुझी स्वप्न पाहतो. तो तुझी स्वप्न पाहतो. ही ड्रीम्स ऑफ यू. ही ड्रीम्स ऑफ यू. मी टी शर्ट खरेदी करण्याचा विचार करत आहे. सिम्पली, आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ टी शर्ट. आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ टी शर्ट. कधी कधी सगळंच गुंतागुंतीचं होतं. आपण बऱ्याचदा बोलतो, खूप काही बोलत असतो का रे कधी कधी ना सगळंच गुंतागुंतीचं होतं. तसंच सिंपल सेंटेन्स आहे. याला इंग्लिशमध्ये बोला, समटाइम्स एव्हरीथिंग गेट्स टँगल्ड. समटाइम्स एव्हरीथिंग गेट्स टँगल्ड. समटाइम्स एव्हरीथिंग गेट्स टँगल्ड. सर्व काही तुझ्यावर आहे. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन यू. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन यू. मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. आय एम ऑलवेज बी विथ यू. आय एम ऑलवेज बी विथ यू. गाई जी सगळी सेंटेन्स आहेत ती नेहमी बोलली जाणारी सेंटेन्स आहेत. आणि बऱ्याचदा काय होतं की अशी सेंटेन्स बोलताना आपण अडखळतो किंवा आपल्याला बोलता येत नाही, किंवा बऱ्याचदा असं होतं की कोणत्या वर्डसाठी इंग्लिशमध्ये काय बोलायचं हे सुद्धा माहीत नसतं. म्हणून मी अशी सेंटेन्स घेतली आहेत. जरी ही सेंटेन्स खूप सिंपल आणि इझी वाटत असेल तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तेवढं लक्षात ठेवा. मला माझं इंग्रजीचं पुस्तक सापडत नाहीये. आय कांट फाइंड माय इंग्लिश बुक. आय कांट फाइंड माय इंग्लिश बुक. फक्त 2 मिनिट. जस्ट 2 मिनिट्स मोर. जस्ट 2 मिनिट्स मोर किंवा जस्ट 2 मिनिट असंही याला तुम्ही बोलू शकता. तू खूप छान बोलतेस. यू स्पीक व्हेरी वेल. यू स्पीक व्हेरी वेल. काल जे झाले ते पुन्हा करू नको किंवा काल जे झालं ते पुन्हा करू नको. तुम्ही कोणाला तरी वॉर्निंग देता की काल जे झालं ते पुन्हा करू नको. यामध्ये मुलंसुद्धा असू शकतात. सिम्पली म्हणा, डोंट रिपीट व्हॉट हॅपन्ड यस्टरडे. डोंट रिपीट व्हॉट हॅपन्ड यस्टरडे. क्लिअर? आज खूप काम बाकी आहे. अ लॉट ऑफ वर्क इज पेंडिंग टुडे. अ लॉट ऑफ वर्क इज पेंडिंग टुडे. तुझ्याजवळ 1 मिनिट आहे का? डू यू हॅव अ मिनिट? डू यू हॅव अ मिनिट? तू शांत बस, नाहीतरी मी तुला मारेन. बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स यूज करतो. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, यू शट अप अदरवाईज आय विल स्लॅप यू. यू शट अप अदरवाईज आय विल स्लॅप यू. तर मला सांग तुमची समस्या काय आहे. हा एक बोलण्याचा प्रकार आहे की तर मला सांग तुझी समस्या काय आहे किंवा ठीक आहे मला सांग तुझी समस्या काय आहे, असंही सेंटेन्स असू शकतं. सिंपल याला इंग्लिशमध्ये म्हणा, सो टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. सो टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. मी भूतांना घाबरत नाही. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ घोस्ट. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ घोस्ट. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ घोस्ट. गंभीर गोष्टीवर मजाक करू नकोस किंवा सिरियस गोष्टीवर मजाक करू नकोस. डोंट जोक अबाउट सिरियस थिंग्स. डोंट जोक अबाउट सिरियस थिंग्स म्हणजे सिरियस गोष्टींवरती मजाक करू नको. मी पिशवी पुस्तकाने भरली. आय फिल्ड द बॅग विथ बुक्स. आय फिल्ड द बॅग विथ बुक्स. माझे कपडे जमिनीवर का आहेत? क्वेश्चन करताय तुम्ही की बाबा माझे कपडे जमिनीवर का आहेत. सिम्पली तुम्ही तुमच्या आईला बोलत असाल किंवा दुसरं कोणीही असू शकतं. सिम्पली इंग्लिशमध्ये म्हणा, वाय आर माय क्लॉथ्स ऑन फ्लोअर. वाय आर माय क्लॉथ्स ऑन फ्लोअर. तू तुझी बॅग चेक केली का? डिड यू चेक युअर बॅग.
डिड यू चेक युअर बॅग? आवाज ऐकून ती बाहेर आली. हेअरिंग द नॉईज शी केम आउट. हेअरिंग द नॉईज शी केम आउट म्हणजे आवाज ऐकून ती बाहेर आली. इथं बसणं बेकार आहे किंवा इथं बसणं निरर्थक आहे. इट्स युजलेस टू सिट हिअर. इट्स युजलेस टू सिट हिअर. मला माहीत नाही तो कधी येईल. आय डोंट नो वेन ही विल कम. आय डोंट नो वेन ही विल कम. तू माझ्यासाठी थोडं थांबू शकतेस का? कॅन यू वेट अ लिटल फॉर मी? कॅन यू वेट अ लिटल फॉर मी? गाईज ही खूप छोटी छोटी सेंटेन्स आहेत पण तुम्हाला डेली यूजमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा प्रत्येक सेंटेन्स तुम्ही केअरफुली बघा आणि ते सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करा. मला तिचा चेहरा स्पष्ट आठवतो. आय रिमेंबर हर फेस क्लिअरली. आय रिमेंबर हर फेस क्लिअरली. आता मी हे करू शकत नाही. आय कांट डू धिस एनी मोर. आय कांट डू धिस एनी मोर.